पाहिजे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ढोर समाजाचा जर वारसा आपण पाहिला तर तो लढवयी आहे। तुम्ही जर जगातल्या क्रांती पाहिल्या असतील तर त्या दोनच गोष्टीमुळे घडल्यात, एक तर शस्त्र किंवा शास्त्र। एक त्यांनी पुस्तकाचा संदर्भ अभ्यास करा, गौतम बुद्धांनी जग घडवलं, त्यांनी शस्त्र हाती नाही घेतलं। छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांनी हाती शस्त्र घेतलं आणि इतिहास घडवला। पण असे एक महानायक एक इतिहासामध्ये वीरशैव, ज्यांची आपण जयंती उत्साह साजरी करतोय, की ज्यांनी हातात शस्त्र आणि शास्त्र दोन्ही घेतलं, दोन्हीमध्ये ते अवगत होते। एवढा मोठा आपला वारसा लाभलाय, पण आपण तो लोकांपर्यंत, समुदायापर्यंत, आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवत नाही, हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल। आपल्याकडे तलवार आहे पण तिच्यावर आपण गंज चढवलाय, आपण त्यांना लढायला शिकवलं नाही, पण साफसफाई पण करण्याचं काम नाही। अशी गोष्ट आज गंगा महाराजच्या बाबतीत झाली। आपण गावोगावी जा, गंगा महाराजच्या लोक तरी नाव मी ऐकलं नाही, पहिल्यांदा ऐकतोय, हे आपलं दुर्दैव आहे। आज आपल्या जातीने या समाजाला अनेक अधिकारी पदाधिकारी दिले, ते चांगल्या पदावर गेले, त्या लोकांनी समाजाला साथ द्यायला हवी, त्यांनी दिली असेल, नसेल दिलं तर अधिकारी घडवणं, त्या समाजाला साथ देणं हे आपलं कर्तव्य, हे या जयंती महोत्सवाचा अर्थ आहे। तर या ठिकाणी येऊन फक्त आपण खानपान करू, गप्पा गोष्टी करून निघून जाऊ, ते सगळं व्यर्थ आहे। ज्या समाजातील महामानवाने कुठल्याही सुविधा नसताना मध्य प्रदेश, माळवा प्रांत कुठे आणि कुठे कर्नाटक, आणि दुर्दैव आपलं की जे शरण होते त्यांचा इतिहास हा 12व्या शतकातील आहे, आज 21सावं शतक सुरू, 900 शतके त्यांचा जो इतिहास आहे लढून तो जे शरणार्थींनी आहे तो टिकवला। पण पुढे काय, तो लोकांपर्यंत महाराष्ट्रामध्ये यायला 900 वर्ष वाट बघावी लागली। आजही बराचसा भागा कन्नड भाषेमध्ये, तो मराठी भाषेमध्ये भाषांतरित झालं नाही। विदेशातली पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचली, पण बाजूचं कर्नाटक राज्यातलं जे पुस्तक आहेत त्या भाषेतली पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचलेत, किंवा ती पोहोचली असतील पण वाचण्यामध्ये कुणी स्वारस्य दाखवलं नाही, किंवा आपण त्या बालकांना वाचायला प्रेरित केलं नाही, हे आपलं दुर्दैव आहे। मग आपण या ठिकाणी येऊन एकत्र काय करते, अतिशय सुंदर असा इतिहास त्यांनी सांगितलाय। सगळ्या शाळेतल्या मुलांना तुम्ही एक प्रसंग विचारा, शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघाले तेव्हा काय झालं, सगळे मुलं सांगतील की बाजी प्रभूंनी घोडखिंड अडवली, त्या ठिकाणी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले, तोफेचा आवाज झाला आणि बाजी प्रभूंनी आपला देह मातीमध्ये मिसळला। त्याच्यापेक्षा मोठी लढाई या ठिकाणी केली आहे। अधिक कमी शस्त्र असताना, मावळे कणखर नसताना, साधनांची मुबलकता कमी असताना सुद्धा ककय्या महाराज लढले, पण त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत का पोहोचू नये, तो शाळामधून का होऊ नये। आपण या ठिकाणी सगळेजण कलेक्टर महोदयांकडे मागणी करताय, निवेदन करतायत की आम्हाला जागा द्या म्हणून, इतक्या वर्ष का नाही, तर आपला हा लढाच खरं उशीर, पण चलो देर आहे दुरुस्त आहे, आज सुरुवात झाली, काही अडचण नाही, पण तो लढा अविरतपणे सुरू ठेवला पाहिजे। आपल्या समाजाचा वारसा खूप मोठा आहे, कुठे अभिमानानं सांगताना आपण आपल्या जाती धर्माची सांगता आलं पाहिजे की मला ज्यांचा एवढा मोठा वारसा लाभलाय, माझे वारसदार, मी ज्यांचा वारसदार आहे ते शस्त्र आणि शास्त्र घेऊन लढले, एवढा मोठा इतिहास आपल्याकडे आहे। आता आपला समाज जर पाहिला आपण तर खूप मोठी त्याची व्यवस्था होती, आणि इथे मी रांग मोजण्यास शिकून कमी अधिक व्हायला असतील, पण मला वाटतं पुरुषांच्या रांगेपेक्षा स्त्रियांची एक रांग जास्त अधिक आहे। याला की आपले एक कारण आहे। माझ्याकडे एक पुस्तक आहे बघा, आमदार नामदेव होटकरांचं, इथून मी सुरुवात करतो आणि मग ह्या सगळ्या थोरांपासून आपण सुरुवात करूया। नामदेव होटकर ते व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आपलं घरदार प्रिंटिंग प्रेस गहाण ठेवली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाचं सगळं शूटिंग त्यांनी रेकॉर्ड केलं, प्रसंगी सगळं गहाण ठेवलं, पण लोकांपर्यंत इतिहासाचा वारसा जपायचा प्रयत्न केला कोणा, होटकर साहेबांनी। आपण मात्र हे जमलं नाही, ते आपल्याला शिकायचे आणि जमवायचे। पुढे त्यांना आमदारकी मिळाली, त्यांनी चर्मकार ढोर समाजासाठी आपलं प्रतिनिधित्व केलं, आपल्या मागण्या मांडल्या, आणि विविध निधी जो आपल्या समाजाला 1% मिळायचा नाही तो 3%वर आणायचं काम वटकर साहेबांनी केलेलं आहे। पुढे त्यांनी आपल्या जाती संदर्भात संशोधन केलेलं आहे। आपण सगळ्यांच्या लग्नामध्ये मंगलाष्टकीमध्ये एक छान म्हणून बघा, गंगा सिंधू, मी म्हणणार नाही असं सुरू, गंगा सिंधू सरस्वती च यमुना, त्यामध्ये शेवटचं चरवंती वेदिका आहे। मग ही चरवंती नेमकं काय आहे, या नदीला चरवंती नाम का पडलं, तर त्या ठिकाणी ढोर समाजाचे आपलं कार्य करायचा, चामडं तयार करण्याचं, चामडं कमवण्याचं, रंगवण्याचं काम करायचं, त्यामुळे त्या नदीला ते काम पडले। मुळतः आपला समाज हा अस्पृश्य नव्हता, आपल्या कामामुळं कर्मठ लोकांनी त्याला नाव दिलं, त्यांनी ठरवलं आणि आपण ते स्वीकारलं, हे आपलं वाईट पण त्यामध्ये। आपण अनार्य जरूर होतो, आर्य नव्हतो, पण आपण अस्पृश्य सुद्धा नव्हतो। आपल्या समाजाला खूप मोठा वारसा होता, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानता लोकांना जगायला लिहायला शिकवलं, स्त्री पुरुष समानता वागायला शिकवलं, जी आजही समाजात नाही आली। आपला समाज मात्र, इतिहास नक्की आवर्जून बघा, सुरुवातीपासून आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष खांद्याला खांद्याला लावून काम करायचे। मेलेल्या प्राण्यांची कातडी जी आपण तुराड्यामध्ये भिजत टाकायचो, केस गळून जायचे, त्यानंतर परत त्याला हिरड्याची साल असेल, बाबळीची साल असेल, रंग देऊन त्यांना आपण परत भिजत घालायचो। त्या सगळ्यांमध्ये पुरुषांसोबत स्त्रियांचा खांद्याला खांदा सोबत होता, होता की नाही होता? 100% मला आवाज नाही आला। 100% होता।
म्हणजे विचार करा, आपण जगाला शिकवलं की स्त्री आणि पुरुष सोबत काम करू शकतात. आणि ह्या कार्याची दखल कुठेतरी ककया महाराजांनी घेतली होती. त्यांनी त्या अस्पृश्य विरुद्ध लढा दिला. जो 14 तळ्याचा सत्याग्रह आपण 20 मार्चला काल केला, 1927ला आंबेडकर साहेबांनी केला. याच्या पूर्वी ककया महाराजांच्या वडिलांना सुद्धा त्या काळात अस्पृश्य म्हणून पिण्याच्या पाण्यावर त्रास झाला. तेव्हा सुद्धा ककया महाराज काठी घेऊन त्या लोकांविरुद्ध लढले होते. हे फार कमी लोकांना इतिहासामध्ये माहित होतं. त्याच्यामुळे आपल्याला इतिहास वाचवण्याची, जगवण्याची सगळ्यात महत्व म्हणजे शिकवण्याची खूप जास्त गरज आहे. त्यानंतर त्या प्रत्येक प्राण्यांची जी काटेरी असते, शेळीची असेल वेगळी असेल, बैलाची वेगळी असते, त्यांना नावं सुद्धा आपण वेगळी. तसं म्हशीचं मसडे असतं, शेळीचं साबळ असतं, बैलाचं बाळदी असतं. आपल्या समाजाला अस्पृश्य ठरवलं, आपण ते स्वीकारलं, त्याप्रमाणे वागलो, आपण लढलो नाही. पण मला सांगा, त्या काळात पाणी शेतातलं काढण्यासाठी मोठीची व्यवस्था होती. ते मोठ कोण तयार करायचं? ढोर समाज करायचा. मग घरी पाणी न्यायचं कसं? मोठ्या मोठ्यांच्या पाटलाच्या, देशमुखांच्या घरी, राजांच्या घरी, तर ते पखालीने न्यायचं. मग ती पखाल कशाची होती? कातड्याची. ती कातड्याची होती. बरोबर आहे का नाही? मंदिरामध्ये नगारे वाजवतो आपण, ढोल वाजवतो शुभप्रसंगी, प्रत्येक ठिकाणी आरतीला. तो नगारा चमड्याचा, तो कुणी बनवला? तो माझ्या समाजाने बनवला. म्हणजे मंदिरातल्या देवातला नगारा माझा, तुमच्या घरी पिण्यासाठी शिरणारं पाणी माझ्या वस्तूचं, तुमच्या घरी पाणी आणायला लागणारी माझी वस्तू. मग मी कसा अस्पृश्य? हा कुठल्याही व्यक्तीनं समाजापुढे विचारण्याचं धाडस केलं नाही. म्हणून आपण कुठेतरी मागे लागलो. आपल्याला लढणं गरजेचं. म्हणून कुठेतरी आंबेडकर साहेबांनी पुढे सांगितलं की शिका, संघटित होऊन संघर्ष करा. पण आपण जर महाराजांचा अनेक अभ्यास करू, तुकाराम महाराजांचा अभ्यास केला, मी वाचता वाचता पाहिलं की 16व्या शतकात तुकाराम महाराज झाले, त्यांनी गाथा लिहिली. तुकाराम महाराज एवढे श्रीमंत होते की त्यांनी इंग्रजांना कर्ज दिले, पण त्यांची गाथा नदीत बुडवली. अतिशय खोटं. त्यांनी नाही बुडवली, त्या काळातल्या कर्मठ लोकांनी ती बुडवली. त्यांना न्यायला कुठेतरी विमान आलं म्हणे. तेव्हा कुठे विमानाचा शोध लागला होता? कुणी पाहिलं होतं ते? आपल्याच कर्मठ लोकांनी त्यांना मारलं, आपल्याच काही बांधवांना त्यांनी साथ दिली असणार. बरं, त्या बुडल्या. मग पुढे काय झालं? टपोरे संताजी जगनाडे नावाच्या महाराजांनी लोकांना पाठ असलेले अभंग तुकाराम महाराजांचे लिहून घेतले. म्हणजे विचार करा, तुकाराम महाराज एवढे मोठे, त्यांचे शिवाजी महाराजांचे संबंध, राजे त्यांना भेटायला. एवढ्या मोठ्या माणसाला जर कर्मठ माणसं मारू शकतात, सहज विरोधी करू शकतात, तर त्याच्या कितीतरी अगोदर बसवेश्वर महाराज होऊन गेले. त्यांना किती त्रास झाला असेल. 12व्या शतकांचा काळ आहे. सगळ्यांना गाडगे महाराज माहिती येतं, सगळ्यांना तुकडोजी महाराज माहिती आहेत, पण ह्या सगळ्यांच्या अगोदर ह्या सगळ्या लोकांनी समते संदेश दिला. आणि मुळात मध्ये अनुभव मंडप यामध्ये त्यांनी काय केलं असेल तर शरण जे लोक आहेत त्यांना शरण नाव दिलं. मग शरणच काय नाव दिलं? तर शरण नावाचा खूप सुंदर असा अर्थ आहे. शरण म्हणजे सदाचारी व्यक्ती, चारित्र्य संपन्न व्यक्ती. नुसते चारित्र्य संपन्न सदाचारी व्यक्ती म्हणजे शरण नव्हे, तर जे लोक प्रेमाने जगाला जिंकणार आहेत, पण परंतु प्रसंगी स्वतःचा जीव अर्पण करून लढाई करण्याला सुद्धा तयार आहेत. जे आयुष्यभर सत्कर्म करतील, कुठलाही भेदभाव करणार नाहीत, अशा सगळ्या एकत्रित गुण असणाऱ्या व्यक्तींना शरण म्हणतात. नोंद इतिहासामध्ये की 770 शरणार्थी होते. त्यामध्ये 70 स्त्रिया होत्या. त्यातल्या 36 स्त्रियांनी वचन लेखन केलेलं आहे. लेखन केले म्हणजे काय? त्यांना लिहिता येत होतं, त्यांना लिहिण्याचं स्वातंत्र्य होतं. म्हणजे 12व्या शतकापासून आपल्या व्यक्तिमत्वांनी, आपल्या पूर्वजांनी स्त्रियांना समानता दिली होती. त्यांना लिहायला, वाचायला, बोलायला शिकवलं होतं. आणि आता मात्र काय होते समाजामध्ये? वास्तवादी त्यांचा काळ गेला, आपल्याला काही लढायचं नाहीये, शस्त्र घ्यायचे नाहीत, कुठं भजन कीर्तन करायचे नाहीयेत, राज्य देश बदलायचं नाहीये. मग ज्या काळामध्ये स्त्रियांना वाचायला लिहायला शिकवलं गेलं, त्याच आधुनिक माझा ढोर समाज आज काय करतोय? तो कुठंतरी स्त्रियांवर अत्याचार करतोय, कुठंतरी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवतोय. हे नाकारता येत नाही. कुठंतरी आपण भेदभाव करतोय. बसवेश्वर महाराजांनी संपूर्ण जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणलं. आपण त्यांचा फोटोचं पूजन करतोय. ककया महाराज संपूर्ण फिरले, सर्व लोकांना एकत्र आणलं. मग आज आपण फक्त एका जातीला काय एकत्र बांधू शकत नाही. आणि जर हे जमत नसेल तर आम्ही त्यांची वारसदार आहेत म्हणून सुद्धा घेऊ नका, कारण ते त्यांचा घोर अपमान आहे. जर आपल्याला त्यांचा वारसा जपता येत असेल, त्यांनी सगळ्यांशी शत्रुत्व प्रकारलं, शत्रुत्व स्वीकारून स्वतःचा देह अर्पण केला लढता लढता. आपल्याला यातलं काहीच नाही करायचंय, आपल्याला फक्त आपल्या कुटुंबाने यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक अतिशय सुंदर वचन आहे बघा. आपण आता एसी मध्ये गेलो, शेड्यूल कास्ट मध्ये. पूर्वीच्या काळी आपल्याला ककया महाराजांनी साथ दिली. बसवेश्वर महाराज जे राजाच्या दरबारामध्ये कारकुन लागले, त्याला कारनीस म्हणायचे. पुढे ते मंत्री झाले, पुढे ते अर्थमंत्री झाले, पुढे ते प्रधानमंत्री झाले. आपल्या कार्याने त्यांनी मोठेपणा सिद्ध केला, त्यांनी ते पद मिळवली. पुढे आपल्याला बाबासाहेबांचा वारसा लाभला. बाबासाहेबांचं अतिशय एक सुंदर वचन आहे, आपण आपला करावा विचार, तरवाया पार भव सिंधू. मला हे वाक्य स्वार्थी वाक्य वाटतं. बरोबर, कसं? आपण आपला करावा विचार,
आपण आपलाच विचार करायचा, कशाला तरावाया पार भाऊ सिंधू. पण त्यांना असं नाही म्हणायचे. त्यामध्ये त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की आपण आपला विचार का करावा की ह्या जगाच्या सागरामधून पार करण्यासाठी, यशस्वी पुढे जाण्यासाठी आपण अगोदर आपला विचार करावा. आणि मी पुढे गेलो तर माझ्या अनुयायांना मी पुढे नेईन. आंबेडकर साहेबांची कधीच इच्छा नव्हती की माझ्या मागे तुम्ही कार्यकर्ते म्हणून फिरावं. तुम्ही सगळे स्वतःच्या पायावर उभं राहावं, एक सक्षम कार्यकर्ता व्हावा, हे त्यांनी शिकवलं. त्यांनी कोणाला गुरु मानला असेल तर त्याच शतकातील जे रविदास महाराजांचे समकालीन होते ते म्हणजे संत कबीर, त्यांनी सुद्धा अतिशय फटकारले समाजातील लोकांना. या लोकांमध्ये जे वेद असतील, धर्म असतील, धर्म कोणता असावा, धर्मानुसार शास्त्र चालावं. पण इथं काय केलं होतं, उलटी बोंब होती आपली. शास्त्रानुसार धर्म तो लागले की शास्त्रात सांगितलं की धर्मात असं वागावं, शास्त्रात सांगितलं की बकरं कोंबडं कापावं. मगाशी सरांनी खूप छान सांगितलं की जंगम हे त्या काळातले लोक शिक्षक होते जे लोकांची सेवा करायचे. मी अतिशय छातीटोकपणे अभिमानाने सांगू शकतो की माझं परभणीत घर आहे, माझं लग्न परभणीत झालं, पण या सगळ्या कार्यामध्ये कुठंच ब्राह्मण नावाचा जातीचा व्यक्ती माझ्या घरात कार्यात नव्हता. माझं लग्न सुद्धा जंगमानेच लावलं, माझ्या घराची वास्तुशांती सुद्धा जंगमानेच केली, माझ्या बहिणीच्या लग्नात सुद्धा जंगमानेच कार्य केलं. कारण आपण जर 4 लोकांना अभिमानाने सांगतो तर आपल्याला त्याप्रमाणे वागावं लागेल. कारण जे लोक ज्या पायांच्या बेड्या आपल्याला मागं ओढतात त्या लोकांना आपल्याला ठेचता सुद्धा आलं पाहिजे. जे समाज, जे व्यक्ती, जे लोक मग ते आपले का असे ना, आपल्याला विकासापासून, न्यायापासून जर दूर ठेवत असतील तर ते लोक आपले कधीच नाहीत. कारण इतिहासामध्ये लोहा लोहे के काटो, छत्रपती शिवाजी महाराज असतील की शंभूराजे असतील किंवा आणखीन अहिल्याबाई होळकर असतील, ह्या सगळ्या लोकांच्या शेवटामागं स्वकीयच कारणीभूत होते. त्यामुळे आपल्यातही आपले काही लोक असे आहेत की जे खेकडा प्रवृत्ती त्यांच्यात जात नाही. आपण त्यांना प्रेमानं दूर केलं पाहिजे आणि आपण आपल्या समाजाचा विकास केला पाहिजे. पण एकमेकासहाय्य करू. तुकाराम महाराजांचे अभंग सगळ्यांना पाठ आहेत, पण त्याच्या पूर्वीची जी अभंग आहेत ती अतिशय सुंदर आहेत. जर तुम्ही विचारलं बसवेश्वर महाराजांना की तुम्ही नेमके कोण आहात, तर खूप अतिशय समर्पक त्यांनी शब्द सांगितले. बघा, मी तुम्हाला ते दाखले देऊन सांगणार नाही. अतिशय सुंदर असं एक शरण जीवन नावाचं पुस्तक आहे जे काल मला आदरणीय इंद्रजित भालेराव सरांनी वाचण्याकरता दिलं. बघा, जेव्हा त्यांना विचारले की तुमची जात धर्म कोण आहे, तुम्ही कोण आहात, तेव्हा बसवेश्वर महाराज अतिशय सुंदर शब्द सांगतात. वडील आमचे मादारचे नाही या. म्हणजे बघा, माझे वडील कोण, तर माजार जातीचे आहेत असं ते स्वतःला म्हणतात. आजोबा आमचे डोहार ककैया. बघा, ज्या ककैया महाराजांना आजोबा म्हणतात ते खरंच किती मोठे असतील. एवढा मोठा माणूस जर ककैया महाराजांना आजोबा म्हणते, 770 शरण आहेत त्यातले ककैया महाराजच का आजोबा, त्यांच्यात काहीतरी असेल. कारण त्या माणसाने समाजाच्या विकासासाठी, तत्कालीन समाजाच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी अपरंपार कार्य केलं होतं. म्हणून ते त्यांना आपले आदर्शवत मानतात, त्यांना आपले आजोबा म्हणतात. चुलते आमचे चिकैया पहा, दादा आमचे किनरी बोमय्या, तरीही मजका बरे तुम्ही जाणत नाही कुडल संगम देवा. असं ते लोकांना सांगतात की अरे बाबा, माझे हे आजोबा आहेत. हे म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आपले स्वतःचं कुटुंबीय मानतात. असे बसवेश्वर महाराज होते. त्यांचे अनेक प्रसंग आहेत, अनेक गोष्टी आहेत की जेव्हा आपण लढाईमध्ये पाहिलं, माचीदेव नावाच्या व्यक्तींनी ककैया महाराजांना लढाईमध्ये अशी साथ दिली आणि ते आपल्या सगळे वचनांचं रक्षण झालं. पण पुढे त्या वचनांचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. सध्या ते इतर भाषेत असतील. जी चळवळ मी सोलापूरमध्ये पाहतोय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहतोय, ती आपल्याकडे आणायचे फार कमी प्रमाणात दिसते. आपल्याकडे समाज भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, सुशिक्षित आहे परभणीतला समाज, आपला ढोर समाज. परंतु जी चळवळ पश्चिम महाराष्ट्रात चालू होते त्या चळवळी आपल्याकडे त्या मनाने एकत्रित होतात आणि हे आपल्या शिक्षणाचं अपयश आहे. खरं तर आपण जे लोक शिकलेत, पुढे गेलेत, त्यांनी बाकीच्यांना वर करण्यासाठी हात देणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर काय महाराजांचे धर्म, त्यांनी सांगितलं काय की देहच देवालय म्हणले, की तुमचं जे शरीर आहे तेच देवालय. वेगळ्या देवाची पूजा करण्याची गरज नाही तुम्हाला. वर्क इज वर्कशिप इंग्लिश मध्ये आपल्याला कळतं. काय कवे कैलासचा अर्थ करायचा आपल्याला कळणार नाही. आपल्या कामाची पूजा, वेगळी पूजा करण्याची गरज नाही देवाला. तुम्ही तुमचं कादरी कमवण्याचं काम करता, तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही शेती जे काय करता, अगदी ते देवाची पूजा आहे म्हणून प्रामाणिकपणे करा. वारकरी संप्रदायातले आपल्याला सगळे माहीत, महाराज चांभार असतील, कुंभार, नावी, सगळे महाराज माहीत झाले. पण आपल्या संतांनी त्यांच्या कितीतरी अगोदर हे सांगितलंय की तुम्ही जे काम करता तेच ईश्वर आहे. पण हे आपल्याला माहित नाही. आपण वारकरी संप्रदायाला खूप लवकर शिकलो, कारण त्या लोकांचे अनुयायी पुढे गेले. आपण आपला अनुयायाचा वारसा पुढे न्यायला कमी पडतोय, तो आज आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यानंतर आंतरजातीय विवाहाबद्दल साहेबांनी अतिशय खूप सुंदर सांगितलं की शिलवंत आणि लावण्यवती ह्या 2 लोकांचा, अगदी चांभार जातीचा मुलगा असेल की ब्राह्मण कन्या असेल, त्या काळात हे धाडस करणं खरंच खूप सोपं काम नव्हतं. जीवाची पर्वा न करता त्यांना टेन्शन होती का, जर बसवेश्वर महाराजांनी सगळं नाकारलं असतं तर प्रधानमंत्री म्हणून किती आनंदात राहिले असते. परंतु त्यांना समाज सुधार सुद्धा, ते जरी ब्राह्मण जातीतले होते, त्यांना माहिती की मी ज्या जातीचा आहे ते चुकीचं आहे, म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. त्यामुळे आपल्यातली चूक असेल, मी माझ्या समाजासाठी काही करत नाही, ही प्रत्येकाला जाण आहे. ती जाण असून ठेवून पुढे कार्य करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थानं हा जन्मोत्सव साजरा केला होईल असं आपल्याला म्हणता येईल. तर त्यांचं जे साहित्य आहे, त्यांचं जे कार्य आहे ते सगळं वाया जाईल असं म्हणता येईल. जे काही त्यांनी लोक जमा केले, 100 शरणार्थींचा मी अभ्यास केला जवळपास पैकी. त्यापैकी अलम प्रभू जे आहेत त्यांनी अध्यक्षस्थान, अनुभव मंडप जे त्यांनी स्थापन केला, त्यानंतर पहिलं अध्यक्षस्थान त्यांनी त्यांना दिलं.
का दिला असेल तर नर्तक समाजाला साधा माणूस आहे, ज्यांनी अनेक वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेत अनेक जाती धर्मांना वेदांपेक्षा माझं कार्य, माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी सिद्ध केलं त्यांच्या कार्यानं आणि वाणीने सुद्धा. म्हणून आलम प्रभूंना पहिलं अध्यक्ष स्थान देण्यात आलं. यांच्या जीवनात पण अनेक घडामोडी घडल्या, यांना अनेक सुंदर स्त्रियांनी मोहित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर अनेक देवी सुद्धा आहेत. अक्क महादेवी, त्यांना सुद्धा राजाने लग्नाचं आमिष दिलं, परंतु त्यांनी आपला धर्म कर्म याचा त्याग नाही केला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता बऱ्याचदा काय होतं की काही लोक बोलतात काळे साहेब आहेत आमच्या वडिलांचे मित्र, की ते त्यांच्याकडे 3-3 डॉक्टर आहेत. म्हणजे सहज लोक काळे साहेबाला काय कमी केले, पैशांचा मार चढलाय, पैशावाला माणूस आहे. पण त्यांनी पैसे कुठून कमावले? चोरी केली का? तर निश्चित नाही. त्यांचे मूळ 3 डॉक्टर आहेत. त्यांनी पैसे भरून लागले का पेइंग सीटवर? नाही. बरं पेइंग सीटवर बी लागले असतील, मग माझा मुलगा फुलवण्यासारखा डॉक्टर नाही झाले. तर त्यासाठी म्हणजे आपण आपल्या माणसाचा चांगलपणा स्वीकारायला तयार नाही. आता त्यावेळेस फुलपगार साहेब तसे झाले. साहेब तुम्ही काही पैसे भरले होते का हो? अभ्यास केला होता. मी त्यांना कमळ का म्हणलं की आपल्या सगळ्यांची घरच आहे, पाहिले वस्ती पाहिली ती कुठेतरी ओढ्याच्या काठी बाहेर होती. आपल्या लोकांनी ती कामं अविरतपणे केले. नामदेवरावचे भटकर येतं आपल्या समाजाचे, त्यांच्या घरी मोठ्या मोठ्या लोकांचं येणं होतं. तेव्हा जातीभेद फार कमी होता, काही ठिकाणी भरपूर प्रमाणात होता, पण जर चांगल्या व्यक्तीला नेहमी आदर्श मिळायचा. आदर्श जे भटकर साहेब आहेत त्यांच्या घरी त्या काळी ब्राह्मण लोक यायचे. त्या काळात त्यांनी वाचायला लिहायला मुलाला शिकवलं, म्हणून त्यांचा मुलगा आमदार होऊ शकला. पण आपण मात्र इतरांच्या मोठ्या लोकांची निंदा करतो. आपण हे मान्य करत नाही की आपण आपल्या लहान मुलांना शिकवलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे. हे आपलं खरं अपयश आहे. आपण त्यांना शिक्षणाची कास धरूया. शिक्षणातूनच माणूस पुढे जाऊ शकतो. त्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही, दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि आपल्या सगळ्या पूर्वजांनी जे काही अवदान बलिदान दिले ते सगळं यासाठी दिलेलं आहे. अतिशय एक सुंदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. एकदा एक साधू असतात, आपल्या अनुयायासोबत शिष्यासोबत भ्रमंती करत असतात आणि जाता जाता सायंकाळ होते महाराज, आणि एका शेतामध्ये मुक्कामाला थांबतात. तो शेतकरी छान त्यांना काय करतो, जेवणाची व्यवस्था करतो, पुरणपोळी करतो, छान करतो. मग त्यांना वाटतं अरे याचं झोपडे पुरणपोळी कसं काय केलं, काय करतो बहुत उदरनिर्वाह काय? काही नाही महाराज म्हणे, माझ्याकडे 2 म्हशी माझा चांगला भक्त म्हणे, भरपूर दूध निघतं म्हणे, म्हशी चरतात म्हणे, दूध विकतो मी, जगतो म्हणे सुखात आहे. बरं मग चारा कुठला आणतो? हे काय महाराज म्हणे, एवढं शेत आहे. किती शेत आहे म्हणे? 150 एकर. वा शेतात काय काय नाही महाराज म्हणे, गवत आहे. तू लावलंस का? नाही म्हणे, देवळाच उगवलं सगळे गवत, त्या गवता फक्त काढतो. महाराजांनी प्रश्न पडला. महाराजांना बऱ्याच वेळा झोप येईना. रात्री 2च्या सुमारास महाराज उठले. शिष्यानं उठले, उठा काय यांच्या म्हशी धरा, पकडान घेऊन चला. शिष्यानं काही कळलं नाही. यांच्या म्हशीला सोडा, पकडान घेऊन चला म्हणे. म्हशी सोडल्या, सोबत दोरी पकडली, निघाली. आता खोल दरी ढकलून द्या म्हणे तिकडे खाली म्हशींना, त्या मरणार नाही त्याची काळजी घ्या होतं म्हणे. असं ढकला. दूरवर नेऊन गेल्या, म्हशी सोडल्या. सकाळी तो माणूस उठला. जे काय झालं ते मला काही माहित नाही. पुढे 2 वर्षानंतर पुन्हा महाराज फिरत फिरत त्याच ठिकाणी आले. शिष्यानं म्हणले चला आज इथं मुक्काम करू, माझ्या ओळखीचे म्हणे. चला म्हणे महाराज. मग छान पुरणपोळीचा बेत झाला, ओळख पटली जुनी. पण त्या शिष्यांना काही पटलं नाही कडे. हे काही महाराज तुम्ही एवढ्या गप्पा मारले, ओळख आहे का तुमची? अरे तुम्ही विसरले का म्हणे, आपण याच्या म्हशी घेतल्या होत्या, सोडल्या होत्या तिकडे नेऊन. महाराज तेव्हा तो झोपडं होतो, आता किती मोठा बंगला झालाय म्हणे हा, आणि ही शेती किती भारी सुपीक दिसते, सगळी फळबाग दिसते. महाराज त्यावर काहीच नाही बोलले, पाहुणचार केला आणि पुढे निघाले. मग शिष्यांना प्रश्न पडला, महाराज मला एक शंका आहे, मागच्या 2 वर्षापासून घेऊन फिरतोय, पण आज आपण या ठिकाणी आलो तर मी विचारणं धाडस करतो, चुकलं तर माफ करा. नाही बोल ना म्हणे बाळा. शिष्या बोल. महाराज म्हणे तुम्ही संत आहात, इतरांना सेवा देता, इतरांना धर्माचं ज्ञान देता, मग तुम्ही असं का वागलात की त्या माणसाच्या मशीनून तुम्ही सोडल्या, त्यांना दूर केलं? महाराज हसले. तुला नाही कळणार म्हणे. नाही महाराज मला सांगा म्हणे, कळलं नाही म्हणून ते विचारतो. मग महाराज त्याला म्हणले की बाळा, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये मी संकट निर्माण केलं, तुला असं वाटलं, मी त्याची चोरी केली असं तुला वाटलं. पण मला सांग, ज्या माणसाकडे 150 एकर शेती होती, त्याच्याकडे ज्या 2 म्हशी होत्या, त्या 2 म्हशी तुझं कुटुंब चालायचं, त्या म्हशी दूर केल्या तर काय झालं? आता पाहिलंच का, त्याने एवढा मोठा बंगला बांधलाय, सगळी शेती बागायती केली. आणि माणसाकडे पण असं असतं. ही गोष्ट संपली. तुम्हाला सांगण्याचं कारण असं की आपल्याकडे खूप गट्स आहेत. आपल्या समाजाचा जरी व्यवसाय बंद पडला तरी आपल्या समोर हजारो वाट्या होत्या. मग त्यात हे जे मंचावर बसलेले लोक आहेत, मागचे जे अधिकारी लोक आहेत, त्यांनी तो पुढचा मार्ग स्वीकारला की माझा नाक बंद झाले, तोंड उघडलं पाहिजे. त्यांनी दुसरा उद्योगाला लागले, त्यांनी शेती केली, काही नोकरी केली, शिक्षण केलं, ते मोठे झाले. पण बाकीचे जे लोक होते ते कारण देत बसले की आता कातडी खराब आहे, कातडीच मिळत नाहीये, कोणी विकतच घेत नाही, मोठ कशी बनवू, जमतच नाही. ते लोक आजही त्याच ठिकाणी आहेत. परिस्थिती सगळ्यांची सारखी होती. सगळे एकाच कुला जन्मले होते, सगळे सारखे होते. ज्यांनी हातपाय हलवले, पर्याय केला, ते तरुण निघाले, इतरांना मार्ग दिला, आणि त्यांची मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी मोठे मोठे झाले. पण जे लोक रडत बसलेत, ज्यांना लढता नाही आलं, त्यांना फक्त रडता आलं, ते आजही रडत आहेत. हे वास्तव तुम्हाला नाकारता येणार नाही.
वेळ आणखीन गेली नाही. मी पण त्याच कुटुंबातला आहे. माझंही चुलत्याचं घर आणखीन 4 पत्राचं आहे. माझ्या बापाचं 1 कोटीचं घर आहे. माझ्या बापानं चोरी नाही केली कुठं. चुलता आजही म्हणतो माझ्या घरी नाही आला. पण हे असं आपल्यातही वागत आहे लोक घरोघरी माते चुली. पण एकमेकांना सहकार्य केलं तर एकमेकांची उन्नती होईल. आजही वेळ गेलेली नाहीये. आपल्याकडे अनेक सुविधा आहेत. आरक्षण आपण म्हणतो की नाही, आता एससी मध्ये खूप जातात बाबा, महार मांग आहेत, त्यांच्या नोकऱ्या खूप जास्त. ते लढतात, अभ्यास करतात, त्यांची युनिटी एकत्र आहे. आपण एकत्र घेत नाहीत. आपले 5 फुट इथं ते एकत्र नाही म्हणून मोठी नाही बनली, हे कुठेतरी स्वीकारावं लागेल. मान अपमान कुठेतरी सोडावं लागणार आहे. अगदी तुम्ही झाडाची पण गोष्ट घ्या, इतिहास संस्कृत मध्ये ऐकली होती. झाडांच्या पण फांद्यांना घमंड झाला की मी सगळ्यात महत्वाचे, मी अन्न निर्माण करते. फळं म्हणले आम्ही महत्वाचे, फळाशिवाय झाडाला कोण कुठे विचारलंय म्हणे, फळ नसेल तर कोण. फांद्या म्हणले आमच्या पानांची सावली म्हणून तर लोक झाडाखाली आले. थोडं म्हणलं मी उभा आहे म्हणून तर तुम्ही सगळे जगायले म्हणे. पण झाडाच्या मुळे मात्र शांत होत्या. मुळेने जर पाणीच बंद केलं तर काय जगणार आहे का? फोडन फांद्यान पानन फुलं तर काही जगणार नाही. मग घरचा पुरुष असाच असतो, तो काही बोलत नाही, कामं करतो, पण आपण सगळे त्यालाच बोलत असतो. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमची आहे. तुमच्यात विकास करण्याच्या अनेक संधी आहेत. फक्त एकच नाही, अनेक मार्ग येतात. तुम्ही आणखीन गोष्टी ऐकल्या असेल, पहिले लग्नामध्ये लोक तहसीलदार साहेब, तुम्ही लग्नात काही हुंडा बिंडा घेतला होता? रेडू घडी बिडी काही राजदूत मागितली होती का? सांगता येणार नाही कदाचित. पण तेव्हाचे लोक सगळे रेडिओ मागायचे, बरोबर आहे का? घडी मागायचे हातामध्ये. गाडी घ्यायची की राजदूत म्हणायचे. आता ह्या गाडी कोणाच्याकडे आहे का? चिमटे घड्या राजदूत गाडी कोणाकडे आहे का? रेडिओ काय? नोकियाचा मोबाईल कोणाकडे आहे का सध्या हॉलमध्ये? प्रामाणिक सांगा बरं, हात करा असलं. नोकियाचा मोबाईल कोणाकडे आहे का आता? का नाहीये? जगातला 1 नंबरचा मोबाईल होता. चेंज इज ऑलवेज गुड असं शास्त्रज्ञ डार्विन म्हणले. काय महाराजांनी पण ते सांगितले की तुम्हाला बदलण्याची गरज आहे. काळानुरूप गोष्टी बदलत चला. त्या गोष्टी त्या काळात उत्तम होत्या. राजदूत गाडीला तोड नव्हती, एचएमटी गाडीला तोड नव्हत्या. रेडिओ शिवाय लग्न मोडले तर, पण आज लग्न रेडिओ कोणी ऐकत पण नाही, कारण त्याला काही किंमतच नाही आता, कारण ते बदलले. मग आपल्या ढोर समाजाला सुद्धा बदलण्याची गरज आहे. आपल्याला राजदूत एचएमटी होऊ द्यायचे नाही. आणि ज्या समाजानं स्त्री पुरुष समानता वास्तवात जगाला शिकवली, ती नंतर आंबेडकर साहेबांनी संविधानात लिहिली. ती शिकली कोणाकडून? तुमच्या माझ्याकडून. बाकी कुठल्याही धर्माचा मी खूप अभ्यास केला, पण कुठल्याही धर्मात स्त्रिया आणि पुरुष सोबत काम करताना मला आढळले नाही. पाटलाची बायको असेल, पदर डोक्यावर तिला काय अधिकार नाही. घरात खूप श्रीमंत आहे, लाखो पैसा आहे, पण तिला इज्जत कुत्र्या एवढी पण नाही. कारण कुत्र्याला तरी बाहेर फिरायला होतो, बायकोला फिरायला येत नाही. कोणाच्या भावना दुखायच्या नाही. माझ्या मित्रांनो तुम्हाला सांगतोय, हे वास्तव आहे. पण आपल्या समाजात स्त्रियावर बंधनं नाहीयेत. सगळ्या महामुली जे काही मोठं ते कष्ट करून झालो, म्हणून हा वार सगळ्यांना जपायचा. हे जे सगळे महावीर होतं, एकापेक्षा एक, ह्या सगळ्यांनी जाती धर्माची बंधनं तोडली. आणि ह्या सगळ्या लोकांना दुसऱ्याने साथ दिली, जातीनं साथ दिली नाहीये, म्हणून ते सगळे मोठे लोक झालेले आहेत. आपण फकीराकडे येऊया. फकीराका अण्णाभाऊ साठे. अरे जेव्हा जन्मले तेव्हा बाळकडू पाजायला त्यांच्या वडिलांना पैसे नव्हते, पण लुटीच्या मनातला फकीराने त्यांना काय केले, ते बाळकडू पाजले. 1.5 दिवस शाळेत नाही गेला, वर्गाच्या बाहेर बसला. पण रशियामध्ये त्यांचे पुतळे, रशियातले लोक त्यांना फॉलो करतात, आदर्श मानतात. कारण त्यांना इथं महाराष्ट्रात कोणी विचारत नाही, त्यांची जात सोडली तर नाही ना, अण्णाभाऊ साठे आमचे नाही, ते मातंगाचे, ते त्यांच्या पुरते. पण त्यांनी सगळ्यांसाठी केले ना, सगळ्यांसाठी लढले ना ते. मग आपण असे जाती जातीत विभागलो, हे आपले कुठे वेगळे झाले, म्हणून आपण कुठली वस्तू उचलू शकत नाही. जोपर्यंत सगळे लोक एकत्र येत नाहीत, तेव्हा समर्थ रामदास महाराज खूप छान म्हणले होते, मराठा की तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आपल्याला कळतच काही नाही. मराठा की तुका म्हणलं की मराठा जातीचे लोक तेवढेच एकत्र या, असं आपल्याला वाटलं. पण मराठा म्हणजे कोणतं? महाराष्ट्रात राहणारे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मराठा म्हणतात. जात मराठा नाही, सगळे लोक आपण मराठा आहोत, कारण आपण महाराष्ट्रात राहतो. त्याला काही लोकांना एकत्र कारण महाराष्ट्र धर्म. आणि असेच वचन यामध्ये काय महाराजांचे, त्याचा अर्थच कळत नाही आपल्याला. मग आपण त्याचा अर्थ काही पण लावतो आणि हे आपल्याला काही कळत नाही, हे काहीतरी यांनी लिहिलंय असं म्हणतो. आणि आपण आपल्याच थोर पुरुषांना नाव बोट ठेवतो किंवा ते स्वीकारत नाही, किंवा आपण आपली जात त्यांचं साहित्य सांगायला असतो. हे असं त्यांचं साहित्य त्या काळातलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की अनेक लोकांचं साहित्य कालबाई होऊन गेलं. जसं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आदत दूंगा. आता याचा काय अर्थ आहे का? काही उपयोग नाही, कारण तेव्हा ते खून लोकांना पाहिजे होता. खून म्हणजे काय रक्त का नाही? तर तुमचे मुलं बाळा मला द्या, मी स्वातंत्र्य मिळवून देईल. पण तेव्हाही अर्थ नाही कळला. पण आताही तुम्ही जर कया महाराजांची वचनं वाचाल, तुम्ही बसवेश्वर महाराजांची वचनं वाचाल, तर ती आजही लागू आहेत. आणि सगळ्यात मोठं त्यांनी काय सांगितलं होतं की माणसानं नशा करू नका. नशा कशाची करतात? बोलत चला, दारूची करतो ना आपण नशा. आज कार्यक्रम झाला मस्त, आज बसावं लागते आपल्याला. कोणती नशा? दारूची. पण कया महाराज शरण जे लोक आहेत त्यांनी नशा दारूची नाही म्हणले, ते दारूला तुच्छ मानायचे. त्यांचं म्हणणे की दारू जर तुम्ही सकाळी प्याल ते रात्री उतरेल, रात्री प्याल तर सकाळी उतरेल, ही नशा शुल्लक आहे. पण ज्या माणसाला धनाचा मोह झाला, धनाची नशा आली, रूपाची नशा आली, त्याला पैशाची नशा आली, ती नशा तो माज कधी उतरू शकत नाही. आणि ज्या लोकांना हा माज ही नशा असेल
ते माझे अनुयायी नाहीत. जर तुम्हाला माझे अनुयायी व्हायचंय, बसवेश्वरांचे अनुयायी व्हायचंय, तुम्हाला खताया महाराजांचा अनुयायी व्हायचंय, तर तुमच्यातला पैसाचा माज उतरून ठेवा. अजित पवार गेले, काय नेलं हो संघ? नेलं काही? एवढा मोठा माणूस आहे, गोपीनाथ मुंडे बोलू नये या व्यासपीठावरून. कशामुळे मेले लोकांना वेगळं कारण माहिती, कारण वेगळं सांगितले. जर ते ह्या काळातले पदाधिकारी असून स्वतः वाचवू शकले नाही, तर त्या काळात खताया महाराज, बसवेश्वर महाराज कसे लढले असतील त्या लोकांविरुद्ध? यांच्याकडे सगळी सिस्टीम आहे. अजित पवार महाराष्ट्र हातरू शकतात, गोपीनाथ मुंडे भारताचे केंद्रीय मंत्री होते, पण त्यांचं सोयीस्कर लागू शकलं नाही. कशामुळे काय झालं ते? तर त्या काळात ह्या लोकांनी लढणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा लढा आहे आणि त्यांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. आपले भाऊ त्रास देतील, सोयरे त्रास देतील, अधिकारी त्रास देतील, पण आपण लढणारी माणसं आहेत. आपल्याला लढून आपला विकास करायचा आहे, पुढे जायचंय. तर ह्या जयंती आहे का? जेवायला प्रत्येकाच्या घरी इथं काय 3 वाजता जेवलं पाहिजे गरजेचं होतं का? नाही. तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं. आपला हा आधुनिक अनुभव मंडप आहे. या ठिकाणी समाजासाठी काय गरज आहे? खरंच एखादा मुलगा गरीब होत करू का, ज्याला पैशांची गरज आहे का, मदत करू शकतो ना. कारण आपल्या धर्मातच सांगितलं त्यांनी की तुम्ही काय करा, कर्म करा, धर्म करा. आणि प्रत्येकाकडे आपल्यापेक्षा मुबलक आहेच. सोबत खरंच कोणा काय न्यायचं नाही. तुम्हाला जेवढं जमेल उरेल तेवढं देत चाललं तर आपण यांचे खरे अनुयायी आहेत. अशा अनेक अर्थानं आपल्याला आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तर बोलायला एवढं कमी आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुबी, ज्या माणसामुळे भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आली. आंबेडकर साहेब पैसा होता का एवढा बँकेत ठेवा? त्यांनी बँक काढली भारतात. त्यांच्या घरी पुस्तकं होते, त्यांनी बुक्स बँक नाही काढली, त्यांनी पैशाची बँक काढली. की माझे दलित लोक, माझे गरीब लोक एकत्र आले पाहिजे, त्यांनी 4 पैसे कमवले सुरक्षित राहावे, बँकेत ठेवावे, म्हणून त्यांनी लोकांना पैशा बचतीसाठी काय केले? बँक काढली. पण आपले किती लोक आपण बँकेत ठेवतो खातं? नाही. तर आपण तो व्यवहार केला पाहिजे. आपल्या स्त्रीला सन्मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमची सगळ्यात चांगली मैत्रीण कोण असेल तर तुमची बायको असते. आंबेडकर साहेबांचं काय मला माहित नाही, पण त्यांच्या धर्माची मला शपथ खूप आवडते की ते त्यांच्या लग्नामध्ये तुम्ही गेला असताल बौद्ध धर्मीयांच्या, शपथ आहे का की बायकोला जो सन्मान देतात तो खरंच अर्थाने दिला पाहिजे. आपल्या तो धर्मात आहे म्हणून सांगतोय. कारण ढोर समाज एवढा प्रगल्भ हुशार समाज सुरुवातीपासून नव्हता. अतिशय कष्टकरी समाज, रात्रंदिवस कष्ट करणारा, ज्याचा झाडांशी, पानांशी, प्राण्यांशी संबंध होता. आपण सगळ्या लढाया पाहिल्या. त्या सगळ्या लढाईमध्ये एवढंच नव्हे तर शिवाजी महाराज खुद्द जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत ढोर जमातीचा एक व्यक्ती होता. जेवढे काही लढाईचे घोडदळ होते शिवाजी महाराज, त्या घोड्यासाठी खोगीर लागायची, त्याला लगाम लागायचा. ते सगळं कोण पुरवायचं? तो आपला समाज पुरवायचा. म्हणजे आपला समाज हा प्रत्येक स्तरामध्ये, राजापासून तर शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या कामी येणारा समानता, आपले प्रत्येकाशी व्यक्तीचे संबंध होते आणि ते आपण जपले होते. प्रत्येक जाती धर्मांकडून आपल्याला आदर मिळत होता. परंतु कर्मकांड करणाऱ्या कर्मठ काही लोकांनी त्याला दिशाभूल केली लोकांना आणि आपल्याला अस्पृश्य ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला कोणी वाईट म्हणलं तर वाईट न म्हणता आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे, कारण आपण शस्त्र शास्त्र जाणारे आहोत. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना स्वतःचा मुलगा नव्हता, ज्यांनी दत्तक मुलांना घेतलं, अनेक दत्तक स्त्रियांना सांभाळलं. सगळ्यात जास्त महात्मा फुलेंना शिव्या घालणारे लोक ब्राह्मण जातीचे असतात. पण एक गोष्ट त्यांचा आणखीन अभ्यास करा की त्यांच्या अनाथाला जेवढी मुलं होते तेवढे ब्राह्मण मुलं होती. त्यांनी ज्या अनेक विधवा किशोरवयीन बायांना सांभाळलं, ज्यांचं लग्न होण्याआधी त्यांना बाळ झाले, त्या सगळ्याच्या सगळ्या बाया ब्राह्मण जातीच्या होत्या. मी परत रिपीट करतो बरं का. ज्या ज्या बायांना लग्न होण्याअगोदर बाळ होऊन अन्याय झाला अशा सगळ्या बायांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांभाळलं. त्या सगळ्याच्या सगळ्या ब्राह्मण बाया होत्या. म्हणजे अन्याय कोणा होतो कोण करतो? अन्याय करणारे तेच, अन्याय त्यांच्यावरच करणारे, पण आपण फक्त बदनाम झालेलो आहोत. एवढंच नव्हे तर महात्मा बसवेश्वरांनी अनेक पुढच्या गोष्टी बोललेल्या आहेत. त्यांनी विटाळ कशाला म्हणायचं? विचार करा, 12व्या शतकातला माणूस हा त्यावेळेस विटाळाबद्दल बोलतोय की त्यांचं म्हणणे घरी जन्म झाला बाळाचा, विटाळ नका म्हणू. अरे बाळ जन्मले घरी, आनंदाची गोष्ट आहे. लक्ष्मी म्हटलं का काकू? नाही हो, आमच्या घरी बाळ झालं, विटाळ आहे. अरे बाळ झालं तर विटाळ कसला? आनंद का क्षण आहे. एखादा माणूस गेला त्याला मोक्ष मिळाला, तो सुद्धा आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय मोक्ष, मग आनंद साजरा करायला तो माणूस चांगल्या पद्धतीने गेला. ह्या जगात त्यानं सगळे सुख उपभोगली, आमची पिढी त्यानं पुढे नेली, आमच्या कुटुंबाला पुढे नेलं. त्याच्या देवाचे आभार माना की तो सुखरूप व्यवस्थित गेला. त्यापेक्षा आधी पुढची गोष्ट जाती भेद धर्म म्हणून विटाळ नका म्हणून हे तर म्हणलेच. पण माफी मागतो भगिनींची, त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी मासिक पाळीला सुद्धा विटाळ मानू नका म्हणले, जे आज आपण मानत नाही. एवढे विचार 12व्या शतकात त्या माणसाचे म्हणजे काळापेक्षा पुढचा तो माणूस होता. त्यानंतर संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गाडगे महाराज, प्रत्येकानं प्रत्येक क्षेत्रात बोलले. कोणी अध्यात्माबद्दल, कोणी स्वच्छतेबद्दल, कोणी देश जागृतीबद्दल बोलले. प्रत्येकाचं योगदान वेगळे. पण जर तुम्हाला बसवेश्वरांचा अभ्यास करत असेल तर या सगळ्या लोकांना इज इक्वल टू महात्मा बसवेश्वर आहेत. आणि महात्मा बसवेश्वर आपले आजोबा कोणाला म्हणतात? म्हणजे आपण ते विचार करा, आपली परंपरा काय असेल तर आपण किती मोठे आहेत. ह्या मंदिराच्या सगळ्या पायऱ्या आहेत आणि हे कुठे तर आपले कळस आहेत.
पण आपण त्याची जाण ठेवण्याची गरज आहे, आपल्याला त्याची भान ठेवण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपल्या समाजात लोक पुढे गेलेत त्यांनी आपल्या खालच्या लोकांना आधार द्या, आणि जे लोक खरंच वरचे गेलेत त्यांना मनापासून आधार द्या, कारण ते खरंच खूप कष्टातून संकटातून गेलेत. आपला भारत देश प्रत्येक जात का मागे आहे? कारण आपल्याला इतरांना मोठेपणा द्यायला आवडतच नाही. कारण त्याला वाटतं आपण लहान होतो काय की, काळेसाहेब लय मोठे, तो 3 डॉक्टर मोठा माणूस आहे, कशाला लोक काय गेला माणूस आहे, उगा पैसे जमा करते, बोलतंय का? आपण त्यांना उदाहरणार्थ बोलतो. हे अशा गोष्टी काय घडतो, कारण हे आपल्यालाच वाटतं म्हणून असं. पण आपण त्यांना, काळेसाहेब नमस्कार, आमचा मुलगा असावं, काय करावं, काय मार्गदर्शन करावं सांगा बरं. पण आपला मुलगा कोणी आजारी पडला की लगेच काळेसाहेबाची आपल्याला आठवण येते. अन्यथा येते का? नाही. तसेच काम पडलं की साहेब सांगा बरं, कुणकर साहेब याची अडचणी, काय मदत करावं, ते 7 लावून झाले, काय त्रास झाले, काय प्रॉब्लेम आहे. मग अडचणीला बघा आपल्या माणसाला म्हणतो. आपण आपल्या माणसाला प्रत्येक ठिकाणी अभिमान सांगा की आमच्या जातीचा माणूस आहे, या माणसामुळे आम्ही आहोत, द्या ना मोठेपणा जरा, काय बिघडतो. पण ते जर जमलं नाही तर आपल्याला काही जमणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण 18 पकडताच्या लोकांना सोबत घेतलं, स्वराज्य निर्माण केलं. अनेक संकट आले, अनेक अडचणी आले. शिवाजी महाराजांचा जर आपण पाहिला रायगड किल्ला, तो जावळीच्या मोऱ्यांचा, जावळीचे मोरे म्हणजे मराठे. शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं, जावळीचे मोरे तुम्ही मराठी, आम्ही मराठी, सोबत या, आपण स्वराज्य निर्माण करू. जावळीची मोरे म्हणजे तुम्ही कोण राजे, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, आम्ही मोठे सरदार, तुम्ही सरदार सुद्धा नाहीत म्हणे, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुमच्या जर हिंमत असेल तर लढायला या. मग काय, जेव्हा माणसाचा इगो हार्ट होतो तेव्हा माणूस काय करतोय तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आणि शिवाजी महाराजांनी जावळीवर चाल केली, जावळीचं ते घनदाट जंगल ते जिंकलं, आणि रायगड किल्ला शिवाजी महाराजांनी हस्तगीत केला. एवढंच नव्हे तर पुढे तामिळनाडू तिथपर्यंत गेले. काय गेले? त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी साथ दिली. मग आपल्या धर्माचं योगदान काय आहे ते विचार करा. लढायला इतक्या लांब घोड्यावर गेले तर नुसतं घोड्यावर बसतात का बघा तुम्ही, जर कोणी बसलं असेल तर नाही बसताय. जोपर्यंत घोड्यावर खोगीर नाही तोपर्यंत बसताच येत नाही माणसाला. घोड्याला लगाम असेल तर घोडा बेकाबू होईल. हे सगळं पुरवणारा कोणता समाज होता? आपला होता. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या लोकांचं योगदान खूप मोठं होतं. आपण त्याला मान सन्मान आपण नाही घेतला. अशा प्रकारे अनेक लढायांमध्ये, प्रत्येक लढाईच्या सोबत आपल्या ढोर समाजाचा माणूस त्या ठिकाणी होता म्हणजे होताच. त्यांच्या जीवावर ह्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. पण हे आपल्याला अभ्यास करण्याची, संशोधन करण्याची आणि पुढे जाण्याची खूप जास्त गरज आहे. विरोध त्या काळात होता, आता आहे, पुढे असेल. फक्त आपण जाती जातीमध्ये एकमेकांना वाद करू नका, भांडू नका, लहान मोठे पण द्या. आता आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो, पुढच्या 5 मिनिटात मी संपवतो. काल परवा एक मी गोष्ट ऐकली. मी शिक्षक आहे, मुलांना सांगतो म्हणून ती गोष्ट रोज सांगतो मुलांना. एक माणूस होतो, साधू महाराज होतो. साधू महाराज, माझ्या जीवनात लय त्रास आहे, बायको नुसती कटकट करते, भाऊ भांडायला लागले, लेकरं दलिंदर काही करत म्हणे, काम धंदे किती सांगायला नुसता त्रास आलाय, मला काहीतरी सुखाचा मंत्र द्या की माझ्या आयुष्यात सगळं सुख येईल. साधू म्हणले, बाबा काय अडचण नाही, तू काय कर म्हणे, रात्री ये, माझ्याकडे काही उंट आहेत म्हणे, त्या उंटांना काय कर म्हणे, तू सगळे शांत घोडे बसले की तू माझ्याकडे नंतर ये म्हणे, काय अडचण नाही म्हणे. उंट सांभाळतो म्हणे, सगळे एकदा बसले किंवा सगळे झोपले की मला येऊन सांग म्हणे, मी तुला सुखाचा मंत्र देतो. तो माणूस आला, त्या ठिकाणी गेला, बराच वेळ थांबला. एक उंट बसायला, एक उभा राहिलाय. त्याला म्हटलं 12ला झोपतील, 1ला झोपतील, 2ला झोपतील. सकाळी पाठ झाली, एकही उंट असं झालं की सगळे बसले, सगळे उभे राहिले. कंटाळून कतरून गेला. काय म्हणे, महाराज तुमचे उंट आहेत म्हणे, धड बसत बी नाही, धड झोपत बी नाही म्हणे. बाळा म्हणे, हे आयुष्याचं संकट असंच असतं. एक संकट गेले की दुसरं येतं, दुसरं गेले की तिसरं येतो. आज तक्रार लेकाची असते, उद्या लेकीची असते, परवा बायकोची असते, घरचा नळ खराब होतो, कधी लाईटचा, कधी आदेकराच्या. आयुष्यात संकट हे कधी थांबणार नाही. तुला अविरतपणे काम पण, ह्या सगळ्यांमध्ये जिथे कुठे सुख मिळेल ते घेत चल आणि पुढेच जा. त्यामुळे प्रत्येकाच्या अडचणी कटकटी आहेत, त्याचा विचार नका करू. पण इथं जे आलात हा आपला अनुभव मंडप. जर सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा गोष्टी मारा. इथं जवळजवळ कोण बसले तर जे जुने मित्र आहेत तेच. जे माणूस ओळखीचं नाही त्याला विचारा, दादा कुठले तुम्ही, शरणो शरणार्थी म्हणा, जय भीम म्हणा, नमस्कार म्हणा, कुठले तुम्ही, ओळख करून घ्या त्याची की तो कोण आहे, कसा पुढे गेलास तू. पण आपलं काय होतं की आपल्या 2 मैत्रिणी बसतात, फोटो काढतो, सेल्फी काढतो, सेलिब्रेशन करतो, घर जातो. तर हा जयंती उत्सव नाहीये. हे मी तुम्हालाच नाही, मी धनगर समाजाचा, मी या ठिकाणी पण मोठा सोहळा करतो. जे आज माझे मित्र फुलोसर भूमिका करतात, मी तीच करतोय. जे लोक सुशिक्षित आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्या लोकांना जाण करून देणं, त्याचं भान करून देणं आणि समाजाला पुढे नेणं. त्यानंतर पुढचे महान व्यक्तिमत्व जर आपण पाहिले तर संत रविदास, संत रोहिदास, अनेक त्यांचे नाव आहेत. वाराणसी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा सुद्धा जर निधन कुठे झालं तर चित्तोडगडच्या मंदिरामध्ये. कसं झालं? अगदी सेम. त्यांनी सुद्धा समाजावर प्रखर टीका केली, जाती धर्मावर टीका केली की हा जो समाज आहे वेदानुसार चाललाय, वेदात छान सांगितले पण तुम्ही सगळं उलट करतायत, लोकांना दूर ठेवतायत, एकमेकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करतायत. हा समाज जो तुम्ही घडवता तो चुकीचा आहे. त्यांच्या भजन कीर्तन त्यांनी सांगितलं. ते एवढे महान होते की जो शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा, याच्यामध्ये त्यांची वचनं आहेत. एवढे ते महान होते, पण ते आपल्या लोकांना नाही कळले. मग आपण म्हणलं नाही, आपण ढोर, ते चांभार, ते वेगळे, आम्ही वेगळे. अगदी सगळ्यांनी असं एकमेकांना केले. ह्या प्रत्येकाचं कार्य आपल्याला पूरक आहे.
एकमेकांची मदत घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. कुठल्याही बघा, महात्मा बसवेश्वर असतील की शिवाजी महाराज असतील किंवा अण्णाभाऊ साठे, ह्या प्रत्येकाने एकमेकांना साथ दिली. प्रत्येकाकडे काय चांगलं आहे ते त्यांना दिलं आणि त्यांनी देश घडवलाय. पण आपलं कसं उलट आहे, प्रत्येकात काय वाईट आहे आपण ते शोधतो आणि त्याला बोलतो की हा असा आहे तो तसा, याच्या घरचा असेल त्याच्या घरचा असेल, भाऊच पटत नाही. आपल्यात चांगलं काय ते स्वीकारा आणि त्याला मोटिवेट करा. अशा प्रकारे रविदास महाराजांना आपण शीख धर्म सुद्धा त्यांचा अन्वय आहे, त्यांचा अभ्यास करतात, त्यांना आदर्शवत मानतात. बसवेश्वर